चला प्लीज ओपनिंग पेअर आपण दाखवलो आणि दोन्ही संघांना मी विनंती करतोय एनबीएम आणि एमएसके वॉरियर्स आपण थोडस मैदानाच्या बाहेर जा. मॅचला प्रारंभ होतोय आणि ठाकूर टायगर्स आपले ओपनिंग पेअर पाठवा. तर जा पण मुख्य मंचावरती जा. मिस्टर आदरणीय पप्पूभाई ठाकूर सरांच्या शुभ हस्ते आपण बघतायत 500 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक विकेट ज्याच्या माध्यमातून आपण बघतायत पप्पूभाई ठाकूर सरांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान केला जातो या ठिकाणी. ज्याने सुंदर गोलंदाजी आणि 500 500 रुपयाचा मानकरी ठरताना मिस्टर राजन ठाकूर. चला ओपनिंग पेअर त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये जा. पंचांना विनंती करतोय त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मॅच क्रमांक आपल्याला बघायला मिळते ते 6. थँक्यू डीजे. आदरणीय अशोकजी भानुशाली सरांचं शुभ आगमन झालंय. एक यशस्वी उद्योजक आपण बघतायत त्यांचं शुभ आगमन. गवताचे यशस्वी उद्योजक आदरणीय अशोकजी भानुशाली सरांचं शुभ आगमन आमच्या मुख्य मंचावरती झालेलं आहे. त्यांचा मी शब्दफुलाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा, आसनस्थ व्हा आणि या मॅचचा मनमुरादपणे आनंद आपल्या मुख्य मंचावरून आपण घ्यायचा आहे. आणि ठाकूर टायगर्स आपला 12th मॅन पाठवा. कोमपाडा इंडियन्स आपलाही आपण 12 खेळाडू त्वरित पाठवायचा आहे. कोमपाडा इंडियन संघाचे 12th मॅन इथे आहेत. आम्ही विनंती करतोय ठाकूर टायगर्स आपला 12वा पाठवायचा आहे. सलामवीर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत ओमकार आणि जय ठाकूर. ओमकार च्या डोक्यामध्ये आपण बघताय पर्पल कॅप होल्डर सन्मान आहे. हायेस्ट विकेट टेकर सत्यम जी ठाकूर सरांना मी विनंती करतोय आदरणीय अशोकजी भानुशाली सरांचं शुभागमन झालेलं आहे. आपण त्वरित मुख्य मंचावरती यायचं आहे. सन्माननीय सत्यमजी ठाकूर सरांना मी विनंती करतोय. वळी आपण मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर अर्पित संघाचा संघनायक आहे. गोलंदाजी मार्कवर दाखल होताना सम्राट ओमकार. पहिला चेंडू बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू बॅकफुटला गेलाय. त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होताना एकदा अर्जित केली गेली अर्पितला. सुंदर स्टार्ट मिस्टर ओमकार. मॅन इन गोल्डन आर्म हायेस्ट विकेट टेकर म्हणून जो सन्मान आहे पर्पल कॅप होल्डर ज्याच्या डोक्यामध्ये आपण बघू शकाल तो ताज मिरवताना त्याचं मागचं कारण आहे त्याने जी कामगिरी केली गोलंदाजीच्या माध्यमातून ती उत्तम आहे. सुंदर कामगिरी त्याने केली. सातत्य ठेवले. इथून मात्र जय ठाकूर स्ट्राईकला आपण बघू शकाल. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन ठाकूर टायगर्स टीमचा. दबाय स्कोर कार्ड वरती 1. अर्पित आणि जय एकंदरीत रोजची प्रॅक्टिस त्यांची सोबत असते. कोंपाडा ग्राउंड्स वरती आपण बघतोय परंतु आज मात्र एकमेकाच्या विपक्ष उभे राहिलेले आहेत. बघूया अर्पित तयार गोलंदाजीसाठी. समोर जाईल जय ठाकूर. वेट केला वॉच केला बॅटचा फेस ओपन केला. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र सरळ जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 9-1 ने आकार घेताना 2 वर जाऊन स्थिरावले गेले. अतिशय दर्जेदार नियोजन कसं असावं हे मात्र वानगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुढे येते. ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स वानगाव प्रीमियर लीग यंदाचं दुसरं पर्व आपण बघतायत. 2nd एडिशन. गोलंदाजी मार्कवर अर्पित. समोर जाईल तो ओमकार. बॅट केलं हळवारपणे मात्र चेंडूला खेळला गेला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही आहे. इथे मात्र नॉन साइड कडे अटेम्प्ट करायला हवा होता अर्पितला परंतु त्याने मात्र जय ठाकूर यांच्याकडे निशाणा बनवला स्ट्रायकिंग कडे. तद्वर मात्र जलद गतीने एक धाव पूर्ण केले गेले. 3 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्लेचा. मिस्टर अर्पित संघाचा संघनायक
पुढचा चेंडू. ओ या वेळेला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. लाईन शॉट ज्याला म्हटलं जातं तो खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. अर्पित सुद्धा या ठिकाणी खुश असेल, कारण रोजचा जो प्रॅक्टिसचा त्यांचा सराव आहे, अभ्यास आहे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावाने मनुष्याला पूर्णत्व येत असतं आणि ते पूर्णत्व दाखवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे स्पर्धा. आणि खऱ्या अर्थाने मैदान असेल, मैदानाला रंगरूप देण्याचं काम स्पर्धा करत असते. इथे मात्र हुक केलाय चेंडूला. बॉल इन द एअर. यस नो. आणि चेंडू मात्र नो मॅन्स लँडला पडतोय. तद्वर 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केले जात आहे. धावसंख्या 2 ने आकार घेताना हेमंत आम्हाला सांगतात 5 वर धावा स्थिरावली गेल्यात. 5 रन्स ऑन द बोर्ड. अंतिम चेंडू असेल. 5 चेंडू 5 धावा. तयार या ठिकाणी अर्पित. इथे क्लिअर करण्याचा इरादा आणि इथे मात्र सरळ मिड विकेटला क्लिअर करत मिस्टर जय ठाकूर आपला पॅटर्न, आपले जाकी, आपलं ट्रेलर, आपला ट्रेडमार्क या ठिकाणी दाखवताना सिक्सर येतोय. वळूया आपण डीजे कडे आणि येऊया पुनश्च लाईव्ह ऍक्शन मध्ये. कम ऑन डीजे. थैंक यू. हीरो पिक्चर का ये सॉन्ग है चौकी श्राप. काफी बढ़िया सॉन्ग देखने को मिलते हैं. म्यूजिक बहुत लोगों को पसंद है. 11 रन स्कोर करके पर आखिरी गेंद को जिस तरह से यहाँ पर खेला है मिस्टर जय ठाकुर ने, अपना इरादा पूरी तरह से दर्शाते हुए, और 11 रन स्कोर कार्ड के पर. इस बीच देखना है कुंपाड़ा इंडियंस टीम थोड़ी सी यहाँ पर बैकफुट के ऊपर नजर आ रही, क्योंकि जिस तरह से मैच को उन्होंने हारे हैं. उनकी बात करेंगे तो इनका ये मैच नंबर 4था है और 3 मैच वो पहले हारे हैं. प्रयास अब होना चाहिए जीत का, एक मौका है. एक तरफ अगर बात करेंगे ठाकुर टाइगर्स की 2 मैचेस में उन्होंने जीत हासिल की है. 3 मैच खेले, 2 मैच को जीता है उन्होंने. तो ये मैच जीत के एक बार फिर आगे बढ़ना चाहेंगे एक अच्छे रिदम में. गेंदबाजी में परिवर्तन, नीरज को बुलाया. अब सामने मिस्टर ओमकार खड़े हैं. 11 रन स्कोर कार्ड के पर फाउंडेशन काफी अच्छा बिल्ड किया है. आखिरी गेंद के पर सिक्सर झड़ने के बाद में जय ठाकुर के बल्ले से जो सिक्सर आया है, अब जय तैयार. सामने ओमकार है, नीरज गेंदबाजी के लिए. इस बार इनसाइड आउट गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ में. जब तक इनको फील्ड करेंगे, अच्छी फील्डिंग, बहुत ही बढ़िया एफर्ट्स लगाए. 2 रन नहीं रोक पाएंगे, लेकिन एक उम्दा फील्डिंग मिस्टर ऋषि के द्वारा. स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ 13 रन स्कोर कार्ड के पर. अप्रतिम एफर्ट्स. युवा खिलाड़ी अपने पूरी ताकत को झोंकने का प्रयास करते हैं, अपनी टीम की जीत के लिए अपना योगदान देना चाहते हैं. तैयार. इस बीच अगली गेंद कलाई के सारे गेंद को मोड़ना चाहते थे. थोड़ा सा अपील अंपायर कहते गेंद बाहर की तरफ जाने वाली है. एक अच्छा सा गेंद को दर्शाते हुए कि गेंद थोड़ी सी बाहर की तरफ जा रही है. डॉट बॉल. 13 रन स्कोर कार्ड के पर हम देख रहे ठाकुर ब्रदर्स प्रेजेंट्स वन गो प्रीमियर लीग का एक शानदार बेहतरीन नियोजन हम देख रहे हैं. 13 रन बन चुके स्कोर कार्ड के पर. इस बीच तैयार नीरज. इस बार मिस टाइम शॉट. यस नो. और बेहतरीन कैच को लपकते हुए ओमकार की पारी का यहां पर अंत होता हुआ पहला विकेट डगआउट की तरफ जाते हुए वेस्ट से
इस बार न्यूमैन मिस्टर कितेश कितेश को यहाँ पर थोड़ा सा आगे प्रमोट किया गया है। 13 रन स्कोर कार्ड के ऊपर नजर आते हुए पहला विकेट बैक टू पवेलियन की तरफ जा चुका है। बड़ी शॉट की तलाश में थे, थोड़ा सा मिस टाइम शॉट देखने को मिला, हवा में लहराती हुई गेंद और उसको कैच में तब्दील करते हुए विकेट यहां पर गिरता हुआ कितेश। अब न्यूमैन आ चुके मैदान में, एक तरफ नीरज है जिन्होंने बेहतरीन ब्रेक थ्रू दिलाया है। बात करेंगे तो कुंपड़ा इंडियंस टीम को इस बार बैकफुट पे जाके गेंद को खेलना चाहते थे, गेंद का पीछा करना चाहते थे, लेकिन तेज गेंद थी, तर्रार गेंद थी, काफी अच्छा रिदम था, काफी अच्छी टप्पी के ऊपर गेंद को डाला गया था। वुडलैंड के ऊपर बैकफुट के ऊपर जाके गेंद को खेलना चाहते थे। डॉट बॉल इस समय आती हुई कुंपड़ा इंडियंस अपनी जीत की तलाश में पूरी कोशिश लगा करते हुए। ठाकुर टाइगर्स के विपक्ष तैयार एक बार फिर कितेश, इस बार वही प्रयास है और उस तरह की गेंद भी देखने को मिली है। जैसी गेंद गिरी, जैसे कि पहली बार हमने देखा था, वैसे ये गेंद देखने को मिला। ऐसा लग रहा था कि कहीं रिप्ले हम देख रहे हैं। इसी सेम एक्शन मिस्टर कितेश का था। आखिरी गेंद मिस्टर नीरज तैयार गेंदबाजी के लिए। इस बार भी डॉट बॉल। अब चिंता है थोड़ी सी ठाकुर टाइगर्स की तरफ रुक करेगी, क्योंकि प्रमोट किया था कितेश को कि कुछ रन्स को बटोर दे, लेकिन जिस तरह से डॉट गेंदे उन्होंने खेली 3 और स्कोर कार्ड के ऊपर रन से 13, पहली ओवर में 11 आए थे, इस ओवर में महज 2 ही रन आए हैं और ओमकार जैसा विकेट भी अब बैक टू पवेलियन की तरफ जा रहा है। ठाकुर जल्द से जल्द फील्ड को अरेंज करें कुंपड़ा इंडियंस, ज्यादा टाइम स्पेंड बिल्कुल भी ना करें आप। सत्यम ठाकूर सरांना मी विनंती करतोय, प्लीज आपण मुख्य मंचाकडे यायचंय। सत्यमजी ठाकूर साहेब मंद मंद पावलाने आपण बघताय तर मुख्य मंचाकडे येत आहेत। न्यूमैन आकाश गेंदबाजी के लिए तैयार होते हुए सामने जय, एक सिक्सर मारने के बाद में पूरी 6 गेंदे थोड़ी सी राह देखने को मिली उनको स्ट्राइक पर आने के लिए। अब तैयार होते हुए सामने आकाश, एक तरफ एक सफल बल्लेबाज है जय ठाकुर जिन्होंने अपने आक्रामक शॉट को दिखाया गया मिड विकेट के ऊपर से जो गेंद को खेला गया था सिक्सर। तैयार एक बार फिर मिस्टर आकाश। इस बार फुल टॉस गेंद थी, ताकत ज्यादा लगाने का प्रयास किया, गेंद और बल्ले के बीच में बिल्कुल भी तालमेल नहीं और आकाश की तीसरी ओवर की पहली गेंद भी यहां पर डॉट के रूप में खत्म होती भी। 11 रन पहली ओवर में, दूसरी ओवर में मैच 2 रन। अब टोटली अगर बात करेंगे तो 13 गेंदों में 13 रन स्कोर कार्ड के पर नजर आते हुए। इस बीच तैयार एक बार फिर आकाश, सामने जय ठाकुर। इस ओवर की दूसरी गेंद, ओहो इस बार सीधा खेल दिया हवा में, अच्छा प्रयास भी था, बाल बाल बचे हैं जय, लेकिन दूसरी रन भी स्फूर्ति के साथ में मुकम्मल होती हुई। बेहतरीन एफर्ट देखने को मिले हैं ओम के द्वारा, बहुत ही खूबसूरत लाजवाब फील्डिंग। 2 रन के सारे स्कोर में इजाफा, 15 रन स्कोर कार्ड के पर ये गवानगांव प्रीमियर लीग है। यहां पर मैदान के हर कोने कोने में, हर जर्रे जर्रे पर आपको टॉप क्लास क्रिकेट देखने को मिलेगी। 15 रन स्कोर कार्ड के पर एक बेहतरीन प्रतियोगिता है। इस बीच तैयार एक बार फिर गेंदबाजी के लिए मिस्टर आकाश, सामने जय। इस बीच अगली गेंद, बहुत ही बढ़िया इनसाइड आउट शॉट खेलने का प्रयास है, गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर में तेजी से गेंद का पीछा कर रहे हैं और गेंद देखना यहां पर पूरा एफर्ट्स। अंपायर थर्ड अंपायर के लिए रेफर करते हुए कि क्या हुआ है बीच मैदान में। एक मौका है, टेक्नोलॉजी अपने पास है और अंपायर को अगर उनके मन में शंकाएं हैं, उनके मन में डाउट है तो अंपायर जरूर थर्ड अंपायर के लिए रेफर करते हैं। और यहां पर थर्ड अंपायर के लिए रेफर किया गया कि क्या हुआ यहां पर, आउट या फिर नॉट आउट।
आवाज, धड़कने का आवाज। बघा पहिले NOUT out. दरम्यान न्यूमॅन करण ठाकूर धावे स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. स्कोर कार्ड कीपर 16 रन, 16 रन स्कोर कार्ड कीपर. एक तरफ जय ठाकुर, दूसरी तरफ करण ठाकुर का 9 गेंद के ऊपर आप देख सकते हो. और गेंदबाजी के लिए मिस्टर आकाश. आकाश तैयार. इस बार बैट को ब्रश करते हुए शॉर्ट थर्ड मैन में गेंद को ट्रैवल किया है. डायरेक्ट हिट का प्रयास जरूर था. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर, 17 रन स्कोर कार्ड के ऊपर. पहली ओवर में 11 आने के बाद में कुंपाड़ा इंडियंस ने वापसी की है. अपने बेहतरीन से बेहतरीन गेंदबाज को बुलाया गया गेंदबाजी के लिए और लगातार कंजूसी गेंदबाजी करते हुए ठाकुर टाइगर्स के गेंदबाज बल्लेबाज को थोड़ा सा रोकने में एक रोल अदा किया है. देखने अब करण ठाकुर का आगमन हो चुका है. एक लाजवाब बल्लेबाज है. आकाश के सामने किस तरह से बल्लेबाजी करेंगे, किस युद्ध नीति, किस आक्रामकता के साथ में उतरेंगे, ये आने वाला वक्त बताएगा. थोड़ा सा गेम को स्पीड अप करना है कुंपाड़ा इंडियंस. एक्स्ट्रा टाइम आप स्पेंड ना करें बिल्कुल भी. इस बार तैयार. पुल किया गेंद को, हवा में ले रही भी गेंद और ये कैच में तब्दील हो चुकी है. करण ठाकुर भी यहां पर गेंद को बड़ी शॉट में तब्दील करना चाहते थे. बड़ी मछली यहां पर चाल में फंसती हुई करण ठाकुर के रूप में एसटी से. थैंक यू माना. रोहन ठाकुर बीच मैदान में आते हुए अब थोड़ा सा टेंशन ठाकुर टाइगर्स के क्या में की तरफ, क्योंकि गेंदबाजी नफीतुली हो रही है. पार्टनरशिप यहाँ पर बन नहीं रही है. लगातार एक अंतराल में विकेट गिर रहे हैं. चिंता का माहौल है. यहां से हल ढूंढना होगा बल्लेबाजों को. समय रहते अगर हल ढूंढने के आने वाला पल आपका होगा. देखना यहाँ पर गेंदबाजी में एक अच्छी गेंदबाजी मिस्टर आकाश के द्वारा देखने को मिली है. आकाश तैयार. सामने रोहन और 9 सेकंड के ऊपर जय ठाकुर और रन से स्कोर कार्ड के ऊपर 17 रन. इस बार सम्मानजनक जरूर खेला है. ओवर की हुई है समाप्ति. 3 ओवर की समाप्ति के बाद में 17 रन स्कोर कार्ड के ऊपर. आने वाले 18 गेंदों में क्या यहां पर गेयर को बदला जाएगा? ड्राइविंग सीट के ऊपर क्या ठाकुर टाइगर्स के बल्लेबाज नजर आएंगे? 70 रन बन चुके, 17 रन. क्या यही सिलसिला आगे चलेगा? बल्लेबाजों को जकड़ के रखने में कामयाबी हासिल करेंगे? ये देखने के लिए आप बने रहे. ठाकुर ब्रदर्स प्रेजेंस वन का प्रीमियर लीग सीजन 2 में इस मैच के साथ 17 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं. एक तरफ जय जो ओपनिंग के लिए आए हैं, अभी भी स्ट्राइक के ऊपर एक छोर को संभाले हुए हैं और दूसरी तरफ रोहन ठाकुर भी उनका साथ देने के लिए बीच मैदान में आए. मुश्किल जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं. मंजिलों से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. कदमों को न बांध पाएगी मुसीबत की जंजीरें, रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूं मैं. मेरे सब्र का बांध टूटेगा तो फना करके रख दूंगा, दुश्मनों से जरा कह दो अभी गर्जा नहीं हूं मैं. साथ चलता है हमारे दुआओं का काफिला, किस्मत से जरा कह दो अभी तन्हा नहीं हूं मैं. अच्छी बल्लेबाजी करनी होगी और दोनों इंड से करनी होगी. अगर बेहतरीन करेंगे तो मैच को और ज्यादा रोचक बना सकते हैं. गेंदबाजी में परिवर्तन और आए हैं नए गेंदबाज मिस्टर नीरज, जिन्होंने एक सफल गेंदबाजी की है. कुंपाड़ा इंडियंस टीम को एक ऊर्जा देने का काम किया है
अब जय ठाकुर के सामने आ चुके हैं, यानी कि बैटल बड़ा है, एक खूबसूरत टफ फाइट बड़ी है। इस बीच तैयार मिस्टर नीरज, इस बार गेंद को थोड़ा सा आगे खिलाया था, लाउड अपील, बहुत ही बढ़िया। नीरज प्रभावित कर रहे गेंदबाजी में, जय का थोड़ा सा प्रेशर बड़ा है। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस कहा जाता है। देखना यहाँ पर क्या उस नीति का अवलंबन करेंगे जय, या फिर नीरज अपनी बेहतरीन रिदम के साथ में लगातार प्रेशर को ओपोनेंट टीम के बल्लेबाजों की तरफ कन्वर्ट करेंगे। इस बीच अगली गेंद इस बार हल्के हाथों से पॉइंट में खेला है। मिस्टर रोहन को मौका देने का प्रयास है जय के द्वारा। 18 रन ऑन स्कोर कार्ड, 18 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर, आप देख सकते हो। और नंबर चल रहा है इस समय चौथा। नीरज की गेंदबाजी ने प्रभावित किया, जिस जीत की तलाश में निकल रहे यहाँ पर कुंपड़ा इंडियंस। क्या वो ये मैच होगी या फिर ठाकुर टाइगर्स की दहाड़ इस मैच में देखने को मिलेगी, देखना है आने वाले पलों में। इस बीच अगली गेंद इस बार भी लाउड अपील, उत्साह ज्यादा, विश्वास में कम, आप देख सकते हो। अच्छी गेंदबाजी, नीरज लगातार प्रेशर बना रहे, लगातार कसी भी गेंदबाजी। अपने टिप्पी के ऊपर जो नियंत्रण है वो काफी बढ़िया है। कहा जाता है क्रिकेट के मैदान में अगर टप्पा टप्पा अच्छा है तो काफी आप लाजवाब काम कर सकते हो। और जैसे कि बाहुबली में हम कटप्पा की तरफ ज्यादा आकर्षण रहते हैं, वैसे ही क्रिकेट के मैदान में। इस बीच तैयार एक बार फिर नीरज, इस बार सीधा कमेंट्री स्टूडियो को अभिवादन करती हुई गेंद, आसमानी टोला, सिक्सर। What is up? क्या बोल रहे सब लोग? एमवे बंटा है, मालूम है ना, मचाएंगे जो नहीं नाचते। थँक यू डिसे, थँक यू। आणि सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना आमचं प्रेमळ निवेदन आहे की आपल्याकडे भरपूर जागा आहे जाण्यासाठी, आपण बाउंड्री लाईनच्या जवळून जाऊ नका, कारण त्या ठिकाणी जर चेंडूला तुमच्या अंगावरती आदळू शकतो, इजा होऊ शकतो आणि नुकसान होऊ शकते। याची विनंती आहे, ती थोडीशी दक्षता आपण घ्या आणि स्पर्धेला सहकार्य करण्यासाठी आपलं योग्य योगदान द्या। चलते मैदान की तरफ। इस बार एक बार फिर गेंद को लेफ्ट किया, गेंद हवाई सफर के जरिए बैक टू बैक दूसरा बेहतरीन सिक्सर एसटी से। क्या बोल रहे सब लोग? एमवे बंटा है, मालूम है ना, मचाएंगे जो नहीं नाचते उसको भी नचाएंगे। लेट्स डू इट। थैंक यू। इस 6 रनों के सारे स्कोर में सुधार होता हुआ और 30 रन के ऊपर अब स्कोर आगे बढ़ता हुआ। 30 रन स्कोर कार्ड पर। इस बार फुल टॉस, थोड़ा से स्टेप आउट करके गेंद को खेला है, हल्के हाथों से गेंद को जब तक खेलते दूसरे रन की कोशिश। और यहां पर क्या गलती की है, बिल्कुल गलती की है, क्योंकि What is up? क्या बोल रहे सब लोग? एमवे बंटा है, मालूम है ना, मचाएंगे जो नहीं नाचते उसको भी नचाएंगे। लेट्स डू इट। स्कोर कार्ड वरती आपण बघताय धावा आहेत 31। जरूर कमेंट्री स्टूडियो में एक मिठास भरी आवाज लाडक्या सर को बुलाना चाहेंगे। नंतर ची मॅच आपल्याला बघायला मिळेल। कनसारा टायटन्स विपक्ष SDR 11। नेक्स्ट मैच चार ओवर के समाप्ति के बाद में 31 रन स्कोर कार्ड पर। इस बार गेंदबाजी के लिए देखना है आकाश, आकाश तैयार होते हुए गेंदबाजी के लिए। सामने इस समय सिद्धार्थ। इस बार आड़े बल्ले से गेंद को ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन में खेलने का प्रयास, जीवनदान जरूर मिला है।
जब तक गेंद को थ्रो करेंगे, एक्यूरेट थ्रो जरूर आया लेकिन 2 रन का इजाफा भी हुआ है वहां पर। स्कोर इस समय देखने को मिलता हुआ 33 रन्स। थ्री रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार तैयार एक बार फिर सिद्धार्थ। ओ इस बार बड़ा शॉट और ये मिस टाइम भी हुआ है लेकिन कैच भी छोड़ा है। लगातार 2 मौके मिले हैं मिस्टर सिद्धार्थ को। क्या ये जो लाइफ मिली है अच्छी इनिंग में कन्वर्ट करेंगे? मुश्किल घड़ी में जो सहारा मिला है यहाँ पे रनों का, वो क्या आने वाले पलों में कारगर होगा? ऐसे बहुत सारे सवाल अब मन में घर कर रहे हैं। एक 2 मौके मिलने के बाद में सिद्धार्थ के अपनी आक्रामकता को और तेज करेंगे। इन 2 रनों के सारे स्कोर में इजाफा होता है और स्कोर कार्ड के ऊपर रन से इस समय 35 रन। मिस्टर सिद्धार्थ तैयार एक बार फिर, क्या मौके का फायदा उठाएंगे? बिल्कुल सटीक गेंद, यॉर्कर हल्के हाथों से मिड ऑफ में खेला गया। 36 रन ऑन स्कोर कार्ड। 36 रन बन चुके इस समय स्कोर कार्ड के ऊपर। गेंद शेष इस ओवर की बात करेंगे। तीन गेंदें हो चुकी हैं। थर्टी सिक्स। तैयार एक बार फिर तैयार गेंदबाजी के लिए सामने है जय। ओहो रोहन, क्या बढ़िया कैच सिली मिड ऑफ में नीरज के द्वारा। एक अच्छी शॉट सिलेक्शन था लेकिन उतना ही उम्दा कैच, बहुत ही बढ़िया है। और ऐसे सिली मिड ऑफ रीजन में कैच लेना काफी मुश्किल, लेकिन नीरज ने मुश्किल को आसान बना दिया। थैंक यू। निकेश न्यूमैन रन हो चुके स्कोर कार्ड के ऊपर। थर्टी सिक्स। इस बीच 5वीं गेंद तैयार, थोड़ा सा गेम को स्पीड अप करें। इस ओवर की 5वीं गेंद। इस बार शपलों के गेंद को खेला है एक बार फिर ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन में, और वहां पर निकेश के पारी का भी अंत होता हुआ। विकेट को नंबर 6, छठा विकेट इस समय बैक टू पवेलियन। धन्यवाद अजीत सर। स्कोर इसके साथ ही 36 रन पर फिलहाल रुका हुआ आपको दिखाई पड़ रहा है। ठाकुर स्ट्राइकर्स की टीम इस समय खेल रही है। बहुत ही शानदार कल के दिन में मैचेस उन्होंने जीता था और बड़ा अच्छा प्रदर्शन कल के नाइट में इस टीम का रहा था। आज उम्मीद होगी और भी अच्छा करे। रन संख्या 36 रन पर गए और 5वां ओवर पारी का इस तरफ चल रहा है। बॉलिंग मार्ग पर बॉलर आकाश गेंदबाजी करते हुए आउट ऑफ द ऑफ स्टंप, सीधी गेंद निकल गई। उठा करके मारना चाहते थे, बहुत ही बेहतरीन गेंद थी। इस बार थोड़ी नीचे भी रही। ओवर की समाप्ति की घोषणा और 5 ओवरों के खेल के समाप्ति पर स्कोर गए 36 रन।
कंसारा टायटन्स बनाम SDR 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांनी रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आहे. इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये कंप्लीट यायचं आहे दोन्ही संघांच्या कर्णधारांना. कंसारा टायगर्स बनाम कंसारा टायटन्स बनाम SDR 11 ह्या दोन संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. इनिंग ब्रेक नंतर लगेच आपण यायचं आहे. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहतोय. धावसंख्या जोडली गेली ती 36 धावा. षटक क्रमांक 6 अंतिमचे षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहतोय. ओम नावाचा गोलंदाज आहे. 7 नंबरची जर्सी मात्र स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय. फलंदाज म्हणून थोडासा आखो टप्प्याचा चेंडू एच लागते. विकेटच्या पाठीमागे झेल पकडलाय की काय पंच ह्या ठिकाणी आउट देत असताना आपण पाहतोय. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. एच लागले गेले. त्यानंतर गुड विकेट किपिंग, गुड टेकन, स्टँडिंग विकेट किपिंग. शिवशांत चौहान की शानदार विकेट किपिंग आपण पाहतोय. धावसंख्या गाभेलेला आहे 36 रन्स, 7 विकेट लॉस्ट. 7 गडी बाद झालेत आतापर्यंत आपण पाहतोय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येत असताना धावसंख्या रोखले गेले ते आतापर्यंत 36 रन्स, 7 विकेट लॉस्ट. 7 गडी बाद झालेत. स्ट्रायकर बॅट्समन म्हणून आपण पाहतोय कौशल भाई ठाकूर मात्र स्ट्रायकर एंडवर सज्ज होत असताना. एक्सपिरियन्स आहे, भरपूर तजुर्बा आहे, चांगल्या प्रकारच्या क्रिकेट खेळण्याचा मनसुबा देखील आहे. पाहायचा आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज, युवा गोलंदाज आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी ह्या षटकामध्ये करत असताना शेवटचे षटक आहे. ओव्हर द विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल हवेत. टॉमच्या हातातून झेल पुन्हा एकदा सुटताना एक धाव या ठिकाणी जोडली गेली. चेंडू मात्र हातातून थोडासा दूर जात असताना आपण पाहतोय. सिंगल कन्सिट. धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल 37 वर आहे. शेवटचे षटक आहे. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ मात्र आपण पाहतोय शेष आहे. ह्या षटकाचा तिसरा चेंडू फेस करण्यासाठी गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर आहे. तर फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर. लॉर फुल टॉसचा चेंडू यावेळेला टाकला गेलाय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. चांगला फटका देखील आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जात असताना गुडफील्ड सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. सिंगल धाव जोडली गेली. धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल 38 वर धावसंख्या आपण तब्बल पाहतोय. शेवटचे 3 चेंडू मात्र शेष आहेत. स्ट्रायकर बल्लेबाज म्हणून आपण पाहतोय कौशल भाई ठाकूर यांना आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडवर ह्या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव असेल कारण चेंडू गेला डीप मिड ऑफ बोंडी लाईनवर. सीमारेषे समोर जात असताना सिंगल धाव जोडली गेली. धावसंख्या 39 वर आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू ह्या षटकाचे इनिंगचे आपण पाहतोय शेष आहेत. ओव्हर द विकेट च्या रूपानं ह्या वेळेला देखील चेंडू हवेत जात असताना गुड टेकन बाय विकेट किपर. सुरेख पकडला गेलाय. फलंदाज बाद होत असताना 8वा. धड़काए और सीटी बजाए, दिल धड़काए सीटी बजाए, बीच सड़क पर रख खाए. तर नेक्स्ट बॅट्समन म्हणून रोहित भाई ठाकूर मात्र क्रीजवर येत असताना शेवटचा बॉल आहे. ह्या इनिंगचा मात्र अंतिम बॉल आहे. अंतिमचा चेंडू आहे पहिल्या इनिंगचा. ओव्हर द विकेट च्या रूपानं. आउटस्टँडिंग, व्हेरी गुड. सुरेख फटका आहे परंतु तेवढा चांगला झेल देखील झालाय. मिड ऑफ रिजन मध्ये मात्र फटका फसलाय. रोखलं गेलंय. धावा 39 धावा झाल्यात. 40 टू विन.
नेक्स्ट मॅच कंसारा टायटन्स बनाम SDR एलिव्हन्ट्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेक करण्यासाठी या. कंसारा टायटन्स बनाम SDR एलिव्हन्ट्स ह्या दोन संघांमध्ये पुढील मॅच आहे. कंसारा टायटन्स संघाचे कर्णधार यायचं आहे. त्यानंतर आपण पाहतोय SDR एलिव्हन्ट्स संघाचे कॅप्टन प्लीज विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये येणं आहे. सन्माननीय संकेत राऊत साहेबांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस करणं आहे, नाणेफेक करणं आहे. गुड टीम दोन्ही खूप चांगल्या टीम्स आहेत. टॉस जिंकलाय टीम SDR 11 संघाने टॉस जिंकलाय. समोरची टीम खूप चांगली आहे. अशा टीम बरोबर आपण काय निर्णय घेणार? आम्ही कंसार्टेशनला बॅटिंगला आमंत्रण करू, आम्ही फिल्डिंग घेऊ, कारण का त्यांच्याकडे चांगले बॅट्समॅन आहेत चेसिंगसाठी आणि आम्ही त्यांना डिफेंड करू. 50 डिफेंड करायला बघू. मागची मॅच खूप चांगली झाली आणि ज्या पद्धतीने तुम्ही जिंकलेत थोडासा आत्मविश्वास वाढलाय की काय? आत्मविश्वास ठाकूर टायगर्सला हरवले तर आत्मविश्वास वाढलेलाच आहे. एक VPLची सगळ्यात टॉप टीम आम्हाला तीच वाटते आहे सध्या. आणि जी कंसारा 11 ह्यांना हरवले तर आम्ही जिंकलो समजा. नक्कीच, म्हणजे यांना जर तुम्ही पराभूत केलं तर सुपर 4 मध्ये दाखल होण्याचे चान्सेस वाढतील. गुड लक, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. यस, मी विचारेन समोरच्या टीमचे कोणते प्लेअर तुमच्यासाठी डेंजरस ठरू शकतील? पूर्ण आमची जुने डेंजरसचे हॅलो जुने जे आपल्या टीमचे प्लेयर आहेत डेंजरस टीमचे तर सगळेच डेंजरस प्लेयर आहेत. पण आम्ही पण आता पहिल्यांदा बॅटिंग भेटते तर नवीन आम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटते. बघूया आम्ही ते कसं पार पडतो. ठीक आहे, गुड लक, हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देखील आहेत. चला, सामना मात्र लगेच सुरू करणं आहे, स्टार्ट करणं आहे. ठाकूर ब्रदर्स आयोजित भव्य दिव्य आपण पाहतोय वानगाव प्रीमियर लीग. बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चाळीस धावांचं लक्ष्य आहे. एक छोटं टार्गेट आपण पाहतोय. एका बाजूने टीम कोमपाडा इंडियन्स मागच्या 3 मॅच मध्ये पराभव आहे. निर्णायक चौथा सामना आहे. करो आणि मरोची परिस्थिती आहे. लीग च्या रूपानं जर ह्या मॅच मध्ये जीत आली नाही तर पुढचा सफर मात्र खूप कठीण होईल. पुढचा प्रवास मात्र खूप कठीण होईल. टीम नक्कीच आपण पाहतोय कोमपाडा इंडियन्स ह्या संघावर खूप मोठं दडपण आहे, कारण मागच्या 3 मॅचेस त्यांनी मात्र गमावल्या. चौथ्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करून ठाकूर टायगर्स संघाला थोडस कमी धावांवर रोखलं गेलंय. परंतु बघूया, क्रिकेट आहे, लो स्कोरिंग गेम जरूर घे, लेकिन पाहायचं आहे क्रिकेट एक रोमहर्षक खेळ म्हणून ओळखला जातोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी असेल सुरुवातीला. जर हा स्कोर आणि धावा वाचवायचे असतील
तर गोलंदाजी खूप चांगलं करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय जय नावाचा गोलंदाज. नक्कीच ह्या गोलंदाजाला पाहून निरंजनची आठवण येते. खूप टेनिस क्रिकेटचं एक चांगलं नाव निरंजन नावाचा गोलंदाज. सेम टू सेम आपण ऍक्शन पाहतोय. या गोलंदाजाची लेफ्टी गोलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना 40 धाब्यांचं टार्गेट. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय फलंदाज म्हणून अर्पित ठाकूर स्ट्रायकर एंडवर आहे. तर त्यांच्या पार्टनर म्हणून टॉम. एकदा पुन्हा मात्र चान्स कर्णधाराकडून सलामीला संधी पुन्हा एकदा आपण पाहतोय. काही घडेल मॅच मध्ये, कारण 40 धाब्याचं टार्गेट आहे. 36 बॉल आणि 40 धाबा. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे. पहिल्याच बॉलवर सिंगल येईल. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू मात्र केलून काढला गेलाय. लॉर फुलटॉस पद्धतीचा चांगला दिशेचा चेंडू देखील होता. पहिल्या बॉलवर सिंगल धावा आपण पाहतोय. लो स्कोरिंग गेम आहे, परंतु पाहायचं आहे काय घडेल. सुरुवातीला जर 1-2 विकेट आल्या तर नक्कीच मॅच मध्ये रोमांच निर्माण होऊ शकतो. कॅबरेला लेट कट. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. जागा बडवून यास टॉम नावाच्या फलंदाजाने जस्ट षटकार मारला. अशोक यादवजी यांच्याकडून 500 रुपये पारितोषिकाची घोषणा झालेली आहे. दोन्ही स्ट्रायकर एंडवर आहे. टॉम. धावसंख्या आपण पाहतोय 2. एक्सलेंट डिलिव्हरी. सुरेख गेंदबाजी करत असताना, सुरेख गोलंदाजी करत असताना नक्कीच जय आपल्या गोलंदाजी मार्कवर. सेम टू सेम ऍक्शन निरंजन पद्धतीने गोलंदाजी करण्याचा मनसुबा या ठिकाणी दाखवताना लेफ्टी गोलंदाज म्हणून, डावखुरा गोलंदाज म्हणून आपल्या गोलंदाजी मार्कवर सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत ह्या षटकामध्ये 2 धाबा खर्च केला. 3 बॉलवर चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना ओव्हर द विकेट. आउट ऑफ द ऑफ स्टंप इनटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न दाखवताना थोडंसं फंबलिंग डीप बॅटवर्स पॉइंट वर होताना आपण पाहतोय. 2 धाबा जोडल्या गेल्या. धाबा कमी आहेत. स्ट्रॉंगली फिल्डिंग करणं गरजेचं असेल, कारण धाबा थोडेसे कमी आहेत. ठाकूर टायगर्स संघाला नक्कीच ठाऊक आहे की त्यांना धावा मात्र वाचवण्यासाठी खूप चांगले फिल्डिंग करावी लागेल, कारण 40 धावेचं टार्गेट आहे. धावसंख्या पाहतो 4 वर आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय ह्या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. आउट ऑफ द ऑफ स्टंपचा चेंडू टाकला गेलाय. थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू. फलंदाजाला चकवून जाताना गुड विकेट किपिंग. विकेटच्या पाठीमागे मात्र चेंडू रोखला गेलाय. यस, बिग डिलिव्हरी. शेवटचा बॉल ह्या षटकामध्ये. व्हेरी गुड स्टार्ट आपण पाहतोय. यस, टॉमच्या षटकारासाठी पारितोषिक लाभलंय 500 रुपयांचं. सन्माननीय अशोक जाधव साहेबांकडून, यादव साहेबांकडून, सन्माननीय यादव साहेबांकडून आपण पाहतोय. ह्या वेळेला मोठा फटका. झेल होईल की काय? जी नाही, षटकार आलाय. शेवटच्या बॉल बोर्डी लाईनच्या बाहेर जाताना 6 धावा. चेंडू आणि 30 धाबा असं समीकरण. आता मात्र उर्वरित आपण पाहतो 30 बॉल 30 धाबा असं समीकरण आहे. नक्कीच गोलंदाजांकडून अपेक्षा असतील की विकेट्स घेणं आवश्यक आहे, तर दुसऱ्या बाजूने फलंदाजांकडून अपेक्षा असतील की साझेदारी चांगल्या पद्धतीची करूया. पाहायचं आहे ठाकूर टायगर संघाला विकेट घेणं आवश्यक आहे, कारण विकेट्स जर घेतल्या नाही तर मात्र मॅच मध्ये थोडीशी परेशानी वाढतील. आणि जर एक चांगली साझेदारी लागली तर मात्र दुसऱ्या बाजूने ह्या वेळेला सुरेख फटका आहे. बॉल हवेत आहे. प्रयत्न खूप चांगले केले गेले. एफर्ट खूप स्ट्रॉंगली लावला गेला.
पाहायचा एक्सलेंट एफर्ट लावला गेला डीप कव्हर रिझनला. एक्सलेंट फिल्डिंग आपण पाहतोय. थोडासा फलंदाज ह्या ठिकाणी टायमिंग मिस करत असताना धावसंख्या आपण पाहतोय 11 वर आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं स्टार्ट होताना पहिला चेंडू टाकलाय गोलंदाज रोहन ठाकूर. हा चेंडू सुरेख होता. एक्सलेंट खोलवा टप्प्याचा चेंडू टाकला गेला. पाहायचा विकेट किपर कडून बॉल थोडासा दूर जात असताना वाईल्ड लेग रेझन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आहे. 3 धावा जोडल्या गेल्यात की काय, वन शॉट आहे की काय पाहायचं आहे. यस, वन शॉट रन. पंचांचा इशारा येत असताना की हा वेळेला शॉट रन आहे. यस, भरत चिखलेकर देखील या ठिकाणी येत असताना सुप्रीमो चषक खेळण्याचा अनुभव आहे त्यांच्याकडे. नक्कीच आपण पाहतोय की टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती सुप्रीमोची स्पर्धा. वेलकम, हार्दिक स्वागत आहे भरत चिखलेकर यांचं देखील या वेळेला. पाहतोय सुरेख बॉल, थोडासा मात्र वेगवान गतीचा बॉल जातोय विकेट किपर कडे. धावसंख्या आपण पाहतोय ह्या वेळेला 13 वर आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. चेंडू टाकून झाले 3 धावांची गरज आहे. टोटली 40. आतापर्यंत 30 धावा, आतापर्यंत 13 धावा आपण पाहतोय. टॉम स्ट्रायकर एंड वर आहे. राईट अप ओव्हर द विकेट. ह्या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. मिड विकेट बॉडी लाईन वर एक झेल मात्र झाला असता. यस, थोडासा गोलंदाज नाखुश दिसताना आपण पाहतोय, कारण आधीच धावा थोड्याशा कमी आहेत. विकेट घेणं गरजेचं आहे. विकेट जर आल्या तर मात्र ठाकूर टायगर्स टीम वापसी करू शकते. पाहायचंय धावसंख्या ह्या वेळेला 14 आहे. राईट अप ओव्हर द विकेट. हवेत बॉल. पाहायचाय ह्या वेळेला काय घडेल. चौकार, वन बाउन्स, बॉडी लाईनच्या बाहेर जात असताना बॉल. 4 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 18. नक्कीच धावसंख्या या ठिकाणी जोडली गेली ती मात्र 18 धावा. इथून गरज असेल ती मात्र कमीत कमी 22 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. ह्या वेळेला लॉफ्टेड शॉट बॉलरच्या डोक्यावरून उडवला गेलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल जात असताना ग्रेट फिल्डिंग, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. तब्बल 19 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात 2 षटकांमध्ये. चोवीस बॉल आणि 21 धावा असं समीकरण आहे. धावसंख्या आपण पाहतो 19 आहे. चोवीस बॉल आणि 21 धावा असं समीकरण आपण पाहतोय. 24 चेंडूंमध्ये 21 धावेची आवश्यकता आहे. ओव्हर द विकेट. ह्या वेळेला पायात येणारा बॉल फ्लिक केलं गेलाय. स्क्वारलेग रिजनला बॉल जात असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचा आहे. सफल होईल की काय. यस, गुड कॉलिंग. दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगलं कॉम्बिनेशन, तालमेल कमालीचा आपण पाहतोय. धावा जोडल्या गेल्या 2. तब्बल धावसंख्या होताना पाहतोय ती
आपल्याला पाहायचं आहे कॉलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला, फ्लिक सुरेख फटका आहे ऑन साईडला. लॉंग ऑन रिझन मध्ये बॉल जात असताना खूप चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. सिंगल धाव जोडली गेली, धावसंख्या एकने पुढे सरकेल. तब्बल धावसंख्या जर पाहिली तर 22 वर आहे. 22 धावा आपण पाहतोय. 18 धावेची आवश्यकता इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. यावेळेला शॉर्ट आर्म पुलचा फटका ऑन साईडला, मिड ऑन रिझन मध्ये सिंगल धाव आली. नक्कीच जर विचार केला ना तर गोलंदाजांना विकेट्स घेणं आवश्यक आहे. सामन्यामध्ये जर रोमांच निर्माण करायचा असेल तर मात्र विकेट्स की जरूरत है, विकेट्स लेने ही पडेंगे. पाहायचा एक गोलंदाज. ह्या वेळेला चेंडू मात्र थोडासा लेग स्टिकच्या बाहेरून जात असताना अतिरिक्त धावेचा इशारा पंचांकडून येताना आपण पाहतोय. धावसंख्या 24 ह्या ठिकाणी जोडली गेले. 10 चेंडूंमध्ये 19 धावा नॉट आउट आहे अर्पित. ओ वाडा शॉट, लवली स्ट्रोक, टाइमिंग कमाल का, सुरेख षटकार, कमालीचा फटका. 6 धावेसाठी आउट ऑफ द पार्क. मात्र फक्त 10 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दहा धावेची आवश्यकता आहे ओव्हर द विकेट. ह्या वेळेला खूप चांगला चेंडू, थोडासा उचली घेणारा, बाउन्स घेणारा बॉल आपण पाहतोय. फलंदाजाला चकून जात असताना षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज. ओ गोटकावा ट्राय, सुरेख क्षेत्ररक्षण देखील होताना पाहतोय. 2 धावा सहज जोडल्या जातील. षटक क्रमांक 3 या ठिकाणी पूर्ण झालंय. धावसंख्या 32 आहे. 8 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल 8 धावा असं समीकरण आपण पाहतोय. 18 चेंडूत 8 धावेची गरज आहे. यस, 18 गेंदों पर 8 रनों की आवश्यकता जिसको कहा जा सकता है. आसान सा लक्ष्य, आसान सा टारगेट यहाँ से अब दिखाई दे तो रहा है. और खास करके बिल्कुल कोमपाड़ा इंडियंस के लिए ये चौथे मैच में हो सकता है पहली जीत. और क्या यहाँ से जीत का सिलसिला बरकरार रख पाएंगे, जीत की जो एक तरीके से कहानी है उसको क्या मेंटेन रख पाएंगे. और इस बार गेंद हवा में चली गई, बिल्कुल विकेट मिल सकती है. और पहली सफलता टॉम बैक टू द डगआउट कर सकते हैं. पहला विकेट. आठ रनों की जरूरत है. और कम से कम गेंदों की बात करें तो यहाँ से 17 गेंदों का खेल बाकी है. 9 विकेट्स हाथ में अभी भी बाकी बचे हैं. क्या यहाँ से मैच बचाया जा सकता है? अगर बचाना है तो चमत्कारिक बॉलिंग करनी होगी. जैसा कि सारे जानते हैं कि यहाँ से चमत्कार ही ठाकुर टाइगर्स टीम को बचा सकता है. गेंद मिस हो गई है, फील्डर से दूर जाती हुई सीमा रेखा के ठीक नजदीक पहुंच रही है, जहां से कि गेंद को फीड तो कर लिया. 2 रन्स फिर से जोड़े गए, यानी कि अब केवल 6 रनों का अंतर है. इस मैच को जीतने के लिए, पहली जीत इस प्रतियोगिता में साबित करने के लिए केवल अब 6 रनों की दूरी है. कोमपाड़ा इंडियंस टीम का जहां तक सवाल, अनोखे अंदाज में इस बार खेला. लेट कट जिसको कहा जा सकता है, अच्छी फील्डिंग विकेट के पीछे. इसी के साथ यहाँ से अब केवल औपचारिकता जिसको कहा जा सकता है कि औपचारिक क्रिकेट ही केवल बचा के, क्योंकि अब बहुत ज्यादा
रन की जरूरत नहीं है और ये हो सकता है विनिंग स्ट्रोक, विनिंग शॉट। इसी के साथ पहली जीत मिल गई है टीम कोमपाड़ा इंडियंस को। अभिनंदन विजेता टीम का। और ठाकुर टाइगर्स हार्ड लक बाय ठाकुर टाइगर्स थोड़ी सी निराश होंगे, कोशिश अच्छी रही लेकिन इस मुकाबले को वो जीतने में असफल रहे हैं। तो इसी के साथ रुक करते हैं नेक्स्ट मैच का, यानी अगला मुकाबला अब इसी मैदान पर होने वाला है। मैच नंबर आज के दिन का जिसको कहा जा सकता है 7वां। कंसारा टाइटंस बनाम SDR 11s ये होंगे आमने सामने नेक्स्ट मॅच के लिए। थोडीशी घाई करायची आहे, लगेच पुढील टीम मैदानावर उतरायची आहे। कंसारा टायटन्स बनाम SDR 11s ह्या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच आहे, नेक्स्ट मुकाबला आहे। यस, नेक्स्ट मैच SDR टीम ने टॉस जीतकर पहले डिसाइड किया था फील्डिंग करने का और वो अब हल्के हल्के कदमों के साथ ग्राउंड की तरफ रवाना हो रहे हैं। और इस टीम के ऊपर भी तमाम दर्शकों की निगाहें बनी हुई हैं। ओ यस, ऑरेंज कैप जिनके सर का ताज बनी हुई है, पराग वर्ठा इस समय क्रीज पर उतरते नजर आएंगे। इस प्रतियोगिता में सबसे ज्यादा हाईएस्ट रन बनाने वाले खिलाड़ी पराग वर्ठा आपको नजर आएंगे। होने लगा सनसेट भाई तेरा फुल सेट है, मोशन भी देखो मेरा बनने लगा। देखो तो हसीना को वाना भी करीना को, तुमको का फीवर है चढ़ने लगा। थोड़ा हार्ड सा होके, थोड़ा जेंटल सा होके, थोड़ा सेंटी सा होके, थोड़ा मेंटल सा होके, सारे Let's not joke. डीजे यस, सीधा रुक करते हैं मैदान का, सीधा रुक करते हैं ग्राउंड का। और अब मात्र एक तरफ कंसारा टाइटंस टॉस हारकर पहले बैटिंग कर रही है और टॉस जीतकर जिसके साथ ही SDR 11 टीम ने पहले डिसाइड किया कि हम फील्डिंग करेंगे।